हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा माय बाप, याचा भाग पहिला. सद्गुरू माझा माय बाप, हरी संसाराचा ताप. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचे शिष्योत्तम परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ या दोघांच्या भेटीचे प्रसंग, स्वरूपानंदांची पत्र, स्वरूपानंदांविषयी माधवनाथांनी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार, स्वरूपानंदांच्या जयंतीनिमित्त माधवनाथांनी त्यांच्या चरणी वाहिलेली वाक्पुष्पांजली या प्रकरणात आली आहे. स्वामी माधवनाथांचं मनोगत, त्यांच्या सहधर्मचारिणी सौ सरलाताई यांच्याविषयीचे त्यांचे गौरवोद्गार, सरलाताईंचं छोटंसं भाषण असा विविधतेनं नटलेला मजकूर या प्रकरणात संकलित केला आहे. स्वामी स्वरूपानंद, 11 नोव्हेंबर 1974. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचा मासिक स्मृतिदिन. माधवनाथ म्हणतात, परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला त्याला आज 3 महिने पूर्ण होतील. स्वामीजी देहानं गेले तरी ते चैतन्य रूपानं आपल्या सर्वांच्या हृदयात घर करून राहिले आहेत आणि आपल्याला सतत मार्गदर्शन करीत आहेत. काय करावं, काय करू नये, काय बोलावं, काय बोलू नये, प्रत्येक वेळी त्यांना अंतरात विचारा ते सांगत जातात. तोच कौल आपण नेहमी घ्यावा, म्हणजे आपला काही आग्रह राहत नाही. स्वामी स्वरूपानंदांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मला पूर्ण केलीच पाहिजे, नाहीतर स्वामीजींना फार दुःख होईल. त्यासाठी मला माझी प्रकृती सांभाळलीच पाहिजे. स्वामी स्वरूपानंद बुद्धिवादी चिकित्सक खरे, पण त्यांनी आपल्या सद्गुरूंवर अपार श्रद्धा ठेवली. स्वामी स्वरूपानंदांकडे मी 1968 ते 1974 पर्यंत अनेक वेळा गेलो. तिथं गेल्यावर माझं लक्ष असे ते त्यांच्या चेहऱ्याकडे. ते काय बोलतात, ते अंतःकरणात खोल शिरावं याच्याकडे माझं लक्ष असे. स्वामीजींचं व्यक्तिमत्व मॅग्नेटिक होतं. त्यांच्या डोळ्याकडे एकदा पाहिलं की पाहावंसंच वाटे. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक वेळा जाऊनही त्यांच्या खोलीत काय आहे, कुणाचे फोटो लावलेले आहेत ते मी कधी पाहिलंच नाही. स्वामीजींच्या सद्गुरूंचा म्हणजे पूजनीय बाबा महाराजांचा पुतळा तिथं होता. तो देखील मी कधी नीट पाहिला नाही, कारण स्वामीजींच्या दर्शनाला अगदी थोडा वेळ 5-10 मिनिटच मिळत असत. त्या वेळात त्यांच्याखेरीज इकडे तिकडे लक्ष जाणं शक्यच नव्हतं. एकदा मात्र 2-3 दिवसांचा मुक्काम असताना मी ठरवून त्यांच्या खोलीत काय काय आहे ते पाहिलं. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी स्वामी माधवनाथ यांना पाठवलेल्या पत्रातील विशेष मजकूर. 18 एप्रिल 1969. तुम्ही गेली 10 वर्ष चालवलेल्या वाघयज्ञाच्या समाप्तीचा सोहळा पूर्वीप्रमाणेच चढत्या वाढत्या आनंदात साजरा होवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. 11 जानेवारी 1970. इथे उत्सव व्यवस्थितपणे साजरा झाला, तिथंही झाला असेलच. असो, या देहाची या बांदोडी न पडिजे, सुखदुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. 22 जून 1970. म्हणोनी मी होऊनी माते, सेवणे आहे आई ते, ते करी हाता येते ज्ञाने येणे. 28 ऑगस्ट 1970. हे प्रकृतिमान आता कमी जास्त प्रमाणात असंच राहायचं. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही आपली आणि ज्ञानेश्वरी मंडळामार्फतची दक्षिणा पाठवलीत, ती पोहोचली. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः आणि भक्त्या माम अभिजानाति.
एकदा कुठेतरी परमेश्वराचं दर्शन झालं. याला दर्शन म्हणत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन यावर ओवी लिहिलेली आहे. मज देखिजे ना न देखिजे, ऐसी जे दशा निपजे, ते ते दर्शन माझे साचो कारे. मग तो पाहतो आहे आणि पाहत नाही, म्हणजे तो पाहताना दिसतो, पण ज्याला पाहतो त्याची प्रकृती न दिसता परमात्माच त्याला दिसतो, याला दर्शन म्हणतात. स्वामी स्वरूपानंदांना मी एकदा प्रश्न विचारला होता, तुम्हाला जे श्री विष्णूचं दर्शन झालं, ज्याचं वर्णन तुम्ही काव्यात केलं आहे, ते म्हणाले ते दर्शन तात्कालिक क्षणभर असतं. मुख्य दर्शन सर्वाभूती भगवत भाव. तसं दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करावा. स्वामी स्वरूपानंदांसारखे संत जन्माला येतात ते पूर्ण तयारीनिशी आलेले असतात. ते जन्मतःच संतच असतात. त्यांना साधना वगैरे काही करावी लागत नाही. ते जे काही करतात ते इतरांना मार्गदर्शक ठरावं म्हणून. स्वामीजींना कुणी कळवलं, आम्ही घर बांधलं, की ते म्हणत आशीर्वाद. कुणी म्हणे मी हे पुस्तक लिहिलं, तर ते म्हणत आशीर्वाद. यापेक्षा जास्त काय लिहिणार ते. पण जर कुणी म्हटलं की मी ज्ञानेश्वरी वाचली, लिहून काढली, तर स्वामीजींना खरा आनंद होईल. एका साधकानं स्वहस्ते ज्ञानेश्वरी लिहिली. ती घेऊन ते 1974 पावसला स्वामीजींकडे गेले. त्यावेळेला स्वामीजींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली असल्यानं ते कुणालाही दर्शन देत नसत. पण या साधकानं लिहिलेली ज्ञानेश्वरी स्वामीजींनी आपल्याजवळ ठेवून घेतली. त्याच्यावर स्वहस्ते आशीर्वाद लिहून ती परत केली. त्यांना दारातून दर्शन दिलं. स्वामी स्वरूपानंदांनी काहींना अशी आज्ञा केली होती की त्यांनी दररोज 1-1.5 तास ध्यानाला बसावं. पण शिष्यांकडून तसं घडत नाही. साधना सोडून अवांतर गोष्टीत माणसं रमून जातात. आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या साधकात रमण्यानं आपली प्रगती खुंटते, खाली घसरायला होतं. म्हणून साधकानं सांभाळावं. आज एवढंच. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.